तर आहे डिटर्मिनंट मेथड, लिनियर इक्वेशन मधली ही आहे डिटर्मिनंट मेथड. ह्याच्यामध्ये आपण काय काढतो, आधी डी काढतो. काय काढायचंय, डी काढत असताना काय करायचं, कॉन्स्टंटला झापायचं. स्टँडर्ड फॉर्म काय असतो, ax प्लस bx इक्वल टू c. तर मग याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला डी काढताना काय करायचं, कॉन्स्टंट झापायचं आणि ह्याचे सहगुणक आहे. सहगुणक म्हणजे काय, कोइफिशियंट. x चा कोइफिशियंट किती आहे, 5, y चा 3, इथल्या x चा 2, ह्याचा 4. समजलं. आणि लिहित असताना साइन सहित लिहायचं. साइन कोणता आहे ते महत्वाचं आहे, साइन इम्पॉर्टंट आहे. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 4 जा 20 मायनस, हे फॉर्म्युलाचं मायनस, आणि 3 2 जा 6. सो 20 मायनस 6 किती आलं, 40. हे काय झालं, 1 डी झालं. आता आपल्याला काढायचंय dx. काय काढायचंय, dx. तर dx म्हणजे काय असतंय, x म्हणजे काय करायचं, x झापायचं. जे आपण काढतोय ते काय करायचं, झापायचं. dx म्हणले की x झापायचं. झापल्याच्या नंतर काय करायचं, आधी कॉन्स्टंट लिहायचं. किती आहे, -11 -10, आणि नंतर y चे कोएफिशियंट. y चा कोएफिशियंट काय, 3 आणि 4. आधी कशाला मल्टिप्लाय करायचं, 11. 11 4 जा 44. कोणतं 4, मायनस, बिकॉज प्लस इंटू मायनस मायनस. आता हे फॉर्म्युल्याचं मायनस, आणि 10 3 जा 30. कोणतं 30, -30, वजा 30. मग -44 ब्रॅकेट म्हणजे काय असतंय, मल्टिप्लिकेशन. मायनस मायनस प्लस. सो अपोजिट साइन, सबट्रॅक्शन, साइन ऑफ अ ग्रेटर नंबर, -40. हे डी dx. आता dy. dy म्हणजे काय असतंय, काय झापावं लागेल, आता तुम्ही सांगा मग. y झापावं लागेल. y झापल्याच्या नंतर आधी काय लिहायचं, x चे सहगुणक लिहायचे, कोएफिशियंट. काय आहे, 5 आणि 2. नंतर कॉन्स्टंट -11 -10. किती येते मग, 10 5 जा 50. कोणते 50, -50. त्यानंतर 11 2 जा 22. पण हे फॉर्म्युल्याचं मायनस, आणि हे 11 2 जा 22. सो -50 मायनस मायनस प्लस 22. सो 50 मधून 22 गेले, किती राहिले, 28. कोणतं 28, मायनस. अपोजिट साइन, सबट्रॅक्शन, साइन ऑफ ग्रेटर नंबर. आता सर्वात महत्वाचं आहे, हे आपण जे काढले डी dx आणि dy. आता यामध्ये आपल्याला काढायचं नेक्स्ट, जो आपल्याला काढायचा आहे महत्वाचा, कोणता आहे, आता काढायचं आपल्याला x.